मित्रांनो नमस्कार. सुदर्शन सुर्वे रॉक्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो मी गावात आलो आहे, म्हणजे आमच्या नेवरे गावात आलो आहे. तिथे आठवडी बाजार भरतो. त्या आठवडी बाजारात मी आलो आहे. बघूया आठवडी बाजारात काय काय मिळतं ते बघूया. चला गंमत जम्मत म्हणून फिरायला आलो आहे. चला तर मग सैर करूया आठवडी बाजारची. कोकणात लोकसंख्या आणि गावं तशी लहानच. रत्नागिरी जिल्ह्यातलं नेवरे हे आमचं 12 वाड्यांचं गाव. आमच्या गावाला रोज लवकर जाग येते, तरी दर गुरुवारी गावात जरा जास्तच गजबज जाणवायला लागते. हा दिवस असतो आमच्या आठवडी बाजाराचा. आठवडी बाजार म्हणजे दर आठवड्याच्या एका विशिष्ट दिवशी आणि विशिष्ट स्थानी भरणारा बाजार. आठवड्याचा बाजार म्हणजे ग्रामीण भागातला एक दिवसीय मॉलच म्हणावा. आजच्या जमान्यातही ग्रामीण भागात आपलं अस्तित्व हे आठवडी बाजार टिकून आहेत. या बाजारात छोटी छोटी दुकाने थाटली गेली आहेत. कोणीतरी कपडे विकतोय, कोणी मसाले, कडधान्य, भाज्या घेतोय. कुणी काकू भेंडीचा एक वाटा विकत घेताना दिसते, तर कुणी आजी सुकी मच्छी खरेदी करते. संपूर्ण बाजार गर्दीने भरून ओसंडतोय. भांडी, सुरी, लायटर, खेळण्यांची दुकानं, चपला, बांगड्या, गळ्यातलं, कानातलं, अगदी सेफ्टी पिन सुद्धा हमखास, ते पण अगदी स्वस्त दरात. मसाल्याचे पदार्थ, डोक्याला लावायचे तेल इथपासून धान्य विक्री करणारी दुकाने थाटली गेली आहेत. भाजी विक्रेते बसलेले आहेत. काही जण तराजूमध्ये तोलून वजन करून भाजी विकतानाचे, तर काही वाट्यांवर खरेदी करतानाचे चित्र दिसते. हिरव्यागार तिखट मिरच्या, कोबी, कलिंगड, पालेभाज्या असं सारं काही रंगीत साम्राज्य पसरलंय. त्यात कोकण म्हटलं की मासे आलेच. त्यात सुक्या मासेचा घमघमाट. साला वासानेच कोकणी माणूस अर्धा टोप भात हमखास संपवतो. बाजारातून फेरफटका मारला की वस्तू घेणारे आणि विकणाऱ्यांचा सावळा गोंधळ अनुभवायला मिळतो. त्या गर्दीतच आपण घुसायचं आणि आपल्या हव्या त्या वस्तू विकत घ्यायच्या. सगळीकडे फिरून आधी भाव म्हणजे किंमत काय आहे हे समजून घ्यायचं आणि मग स्वस्त आणि मस्त जिथे मिळेल ते घ्यायचं. यातही खूप मजा असते. पुढच्या गुरुवारपर्यंत घराला लागणाऱ्या वस्तू आठवणीने विकत घ्यायच्या. त्यामुळे पिशव्या भरून लोक खरेदी करतात. आपण शहरात खूप सहज आपली दुचाकी किंवा चारचाकी काढतो आणि खरेदी करून येतो, पण गावात असं असतं असं मुळीच नाही. त्यामुळे बाजाराच्या दिवशी शेअर रिक्षा, एसटी यातून माणसं खचून भरली जातात. गावातल्या आठवडी बाजाराला आजही निसर्गाचा हळूवार स्पर्श जाणवतो. गावकऱ्यांच्या गप्पांमधून प्रेमाचा ओलावा दिसतो. आपलेपणा मनाला भिडून जातो. तर तुम्ही कधी कोकणात आलात तर एखाद्या दिवशी छोट्या गावातल्या आठवडी बाजाराला नक्की भेट द्या. कधी येत आहे मग या आठवडी बाजाराचा फेरफटका मारायला? आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आमचे सुर्वे रॉक्स यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.